पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा। कोण आला रे कोण आला? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसेना नेते यांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। शिवसेना कार्यकर्ता सुसंवाद मेळावा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्ताने उपस्थित सर्व शिवसेना नेते, शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा, युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा। पूजन करण्याची विनंती मी शिवसेना नेते संजय राऊत साहेबांना विनंती करतो। भारत माता की, भारत माता की। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अनंत गीते साहेबांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रकांत खैरे साहेबांना विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अखंड हिंदुस्थानाची कवच कुंडल हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, तमाम शिवसैनिकांच्या मा असलेल्या मासाहेब विनाताई ठाकरे यांचा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने साहेब दीप प्रज्वलन करा। मी सगळ्यांनी बसून घ्यावं। मी शिवसेनेच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या सुसंवाद मेळाव्याचा शुभारंभ करावा। विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, अरे आवाज कोणाचा, ही ताकद कोणाची? जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। अरे आवाज कोणाचा, ही ताकद कोणाची? हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा, युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने विचारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या शिवसेना नेत्यांचं स्वागत करावं। केदारजी दिघे साहेब यांना विनंती करतो की शिवसेना कार्यकर्ता सुसंवाद मेळावा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे, त्याचा शुभारंभ हा ठाण्यातनं सुरुवात होतोय। मी विचारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेब शिवसेना नेते खासदार यांचं स्वागत करावं। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व ठाण्यावागांचं आपण स्वागत करूया।
एकनिष्ठ नेते कशाला म्हणतात तर ह्याला म्हणतात की ज्यांनी बाळासाहेब शिवसेना नेते विनायक राऊत साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होतंय. कृपया आपल्याला विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा यांचं स्वागत करूया. त्यानंतर शिवसेना नेते भास्करराव जाधव साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होतंय. शिवसेना कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याचा शुभारंभ शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी सुरुवात होते. या ठिकाणी चंद्रकांत खैरे साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होतंय. यांनी कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सावलीप्रमाणे ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर राहिलेली आहेत. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. एकनिष्ठ कशाला म्हणतात, निष्ठावान कशाला म्हणतात, किती त्यांच्यावर प्रेशर टाका, किती सीबीआय ईडी काही करा, पण आम्ही शेवटपर्यंत शिवसेना या 4 अक्षरासाठी जगू आणि या 4 अक्षरासाठीच मरू. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. यानंतर खासदार अरविंद सावंत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतंय. शिवसेनेचा यानंतर विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांचं स्वागत करूया. आणि त्यानंतर सुनीलजी प्रभू साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होईल. आपल्या सर्वांना विनंती आहे या सर्व नेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे आवाज कुणाचा, ही ताकद कुणाची? अरे उद्धव साहेब आगे बढ़ो, अरे आदित्य साहेब आगे बढ़ो. मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी सर्वप्रथम शिवसेना नेते विनायक राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्याचा एकनिष्ठ ठाण्या वाघ सन्माननीय राजन विचारे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतंय. सर्व शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला. मी अधिक वेळ न दवडता शिवसेना नेते सन्माननीय विनायक राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. ठाण्याच्या या पुण्यनगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जीवापार प्रेम ज्या नगरीवर केलं ते हे ठाणे शहर. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचं हे ठाणे शहर आणि तेवढंच आपलेपणाने ज्या शहरावर नगरावर प्रेम ज्याने केलं ते आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं सुद्धा हे ठाणे शहर. या ठाणे शहरामध्ये प्रथमच शिवसेना नेत्यांची पूर्ण टीम आज आपणा सर्वांना भेटण्यासाठी आलेली आहे. अर्थात आजच्या टीमचे कप्तान आहेत, नाव सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, का ज्यांच्या येण्यानेच आज काही जणांची शुद्ध मराठी भाषेत म्हणावं तर टरकली.
आमच्या कोकणी भाषेत म्हणायचं तर फाटली. आणि मग काही जणांनी काळी मांजरं सोडायचा प्रयत्न केला, पण ठाण्यामध्ये येत असताना स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना अभिवादन करणं हा सुद्धा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी आज शिवसेनेची मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी आलेली. आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब, शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ नेते सन्माननीय अनंत गीते साहेब यांच्या सोबतच विधान परिषदेचे गटनेते अंबादासजी दानवे, विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्करराव जाधव, लोकसभेतील शिवसेना गटाचे नेते सन्माननीय अरविंदजी सावंत, त्याचबरोबर शिवसेना सचिव आणि शिवसेनेचे खासदार, लोकसभेतील शिवसेना पक्षाचे प्रतोद माननीय अनिल देसाईजी, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेतील शिवसेना पक्षाचे प्रतोद शिवसेना नेते सुनील प्रभू आणि ठाण्याचा वाघ म्हणून मगाशी ज्यांचा तुम्ही जय जयकार केलात ते ठाण्यातले असले तरी आमच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या परिवारातले नेते आदरणीय राजन विचारे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब आहेत, जिल्हा प्रमुख केदार दिघे आहेत, जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आहेत, त्याचबरोबर उपनेते सन्माननीय विजय साळवी साहेब आहेत, रेखाताई आहेत, त्याचबरोबर आमचे मनेरा साहेब आहेत, गाडवे साहेब आहेत, इतर समोर तात्या माने बसलेले आहेत, इतर सर्व महिला पुरुष पदाधिकारी आपण या ठिकाणी आलेला आहात. आज शिवसेना नेत्यांचा दौरा हा कोणत्या निवडणुकीच्या निमित्ताने नाही, जाहीर सभा नाही, तर आपल्या परिवारातील तुम्ही सगळे घटक, आपल्या सगळ्या परिवारातील तुम्ही सगळे पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काही भाग विधानसभेचा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा असेल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही काम करीत आहात. गद्दारांची औलाद या ठाण्यामध्ये जन्मली हे आपलं दुर्दैव, पण त्याच गद्दारीला गाडण्याचा निर्धार सर्वप्रथम कोणी केला असेल तर तो ठाण्यातल्याच तुम्ही शिवसैनिकांनी केलाय आणि तो प्रत्येक वेळेला दाखवून दिलेला आहे. निवडणुकीमध्ये हेराफेरी झाली म्हणून आम्ही दुर्दैवाने मागे जावं लागलं, परंतु गद्दारी करून शिवसेना पक्षाचा घात करणारी जी गद्दारीची कीड आहे ती कीड जोपर्यंत आपण चिरडून टाकत नाही तोपर्यंत हा निष्ठावंत शिवसैनिक कदापि स्वस्थ बसणार नाही. हा निर्धार तुम्ही ठाणेवासियांनी केलेला आहे आणि म्हणून माझ्या प्रास्ताविकामध्ये मी फार वेळ घालवत नाही, पण आज हा संपर्क दौरा आहे. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने शिवसेनेची मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. अर्थात राऊत साहेबांनी सकाळी जो काय बुरखा फाडला म्हणजे पूर्ण वस्त्रहरण म्हणा किंवा पूर्ण नागवं केलंय म्हणा, लंगोट सुद्धा ठेवलेला नाही आहे. आणि नक्कीच ह्या गद्दारांचं आता विसर्जन कळव्याच्या खाडीमध्ये काही दिवसामध्ये होईलच. त्यासाठी तुमच्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं या उद्देशाने आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशान्वये आज आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. आपणाशी संवाद साधायला, आपणाशी चर्चा करायला, आपलं म्हणणं ऐकून घ्यायला. आणि म्हणून या आत्ता सामुदायिक मेळाव्यामध्ये प्रथम मान्यवरांची मार्गदर्शन
आपल्याला होईल आणि त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय जे तुम्ही पदाधिकारी आलेला आहात त्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा मान्यवर नेते मंडळी थेट संवाद साधणार आहेत स्वतंत्र वेगळ्या रूममध्ये. त्यामुळे तुमच्या संघटनात्मक कामामध्ये येणाऱ्या अडचणी, संघटनात्मक काम करत असताना तुम्हाला अपेक्षित असलेलं नेते मंडळींचं सहकार्य, याच्यातून तुमचे जे मनातले विचार आहेत ते ऐकून घेणं आणि पुढचं मार्गदर्शन करून येणारा भविष्यकाळ केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल, मशालीचा असेल आणि गद्दारीला ह्या मशालीच्या धगधगत्या ज्वाळेमध्ये जाळून टाकणारा भविष्यकाळ असेल हे सांगण्यासाठी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला मुंबईच्या बाहेरचा पहिला संवाद दौरा मान्यवर नेते मंडळींनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये सुरू केलेला आहे. त्यामुळे मी फार वेळ न दवडता मी या ठिकाणी माननीय अरविंद सावंत साहेबांना विनंती करतो आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. यानंतर शिवसेना नेते सन्माननीय खासदार अरविंद सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करायला जोरदार टाळ्या सावंत साहेबांसाठी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं, संघर्ष करायला शिकवलं, मात करायला शिकवली, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा स्वामीनाथाई ठाकरे आणि ठाण्याचे सर्वस्व स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अभिवादन करतो. आणि आज या वैशिष्ट्यपूर्ण मेळाव्याला उपस्थित शिवसेना नेते, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतसाहेब आणि व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय नेते, पदाधिकारी, उपस्थित निष्ठावंत आणि कडवट बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, कुणाला तरी वाटलं की आपला 7-12चा उतार आहे ठाणे म्हणजे. त्यांना आज कळलं असेल, बरेच दिवस जरा शांत चालू आहे. आज ठाण्यातल्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं असेल असा आजचा संवादाची सुरुवात झालेली आहे. 30-40 वर्ष येतोय मी ठाण्यात, जास्तच असेल कदाचित, पण आज पहिल्यांदा आलो आम्ही आणि त्या आनंद आश्रमाच्या समोर आम्हाला विरोध करायला काही दमली होती माणसं. ती पाहिल्यानंतर मनात अशकी वाली त्यांची. आम्हाला आनंद आश्रमात जाऊ दिला नाही. खरं सांगू का राऊतसाहेब, आपलं भाग्य आपल्याला जाऊ दिलं नाही, कारण तो आनंद आश्रम नाही, तिथं आनंदच नाहीये. तो आनंद आश्रम नाही, तिथं तो आनंदच नाहीये. तो आहे लाचारांचा आश्रम, आश्रितांचा आश्रम. ते सगळे आश्रित तिथे बसतात. स्वाभिमानानं बाहेर पुतळा आहे, त्या पुतळ्याला मात्र आम्ही अभिवादन करून आलो. आणि म्हणून एक सांगतो, तुम्ही किती प्रयत्न करा बांधवांनो, भगिनींनो, काल मी केरळला होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय हे पाहिल्यानंतर अनेकांना वाटेल वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना, त्यांच्यावर प्रेम करणारी, समर्पित जीवन जगणारी शिवसैनिकांची फौज उभ्या देशात आहे. ती सगळी वाट बघते, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत. मधल्या काळात त्या केरळची मंडळी आली होती, आदरणीय उद्धवजींनी बोलवलं, म्हणाले अरे केरळची माणसाने जरा बघ. त्यांनी मला बोलवलं, म्हटलं या तुम्ही. मी आज राऊत साहेबांशी बोलताना म्हटलं साहेब आता ते तुमच्या त्या फेसबुकवर आहे, जरूर बघा. म्हटलं साहेब मला अभिमान वाटलं, इतक्या दूर राहून एकलव्यासारखं आपण त्या साहेब जवळ आहेत, मुंबईत आहेत, भेटतो त्यांना. त्या एकलव्यासारखी ती मंडळी तिथं उभी आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतायत. केवढा अभिमान वाटला. म्हटलं वा, इतक्या दूर राहून ही माणसं, तिथं भारतीय कामगार सेना सुरू केली त्यांनी,
तिथं शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. इतकं सुंदर कार्यालय बनवलेलं की विचारू नका. आणि आम्ही ठाण्यात, मला आज खरं तर खूप आठवणी येतात. म्हणजे हा कसा गेला होता तेही तुम्हाला आठवत असेल. म्हणजे महापालिकेची निवडणूक होती, मला वाटतं डोंबिवली कल्याणची. साहेब आपल्याला आठवत असेल त्या व्यासपीठावर हेच दाढीवाले साहेब, मी यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, हे आम्हाला काम करू देत नाहीत, हा घ्या माझा राजीनामा. म्हटलं आनंद आहे, काय स्वाभिमान दाखवला. आणि काही दिवसात बघतो तर त्याच्या मांडीवरच जाऊन बसले, याला मांडीला मांडी लावून. असली माणसं ही. त्या ईडीच्या भीतीनं तुम्ही पळालात. इथं बसलाय वाघ बघा, ईडीच्या कारवाईला न डगदमता बसलेले वाघ. आम्ही नाही परवा केली. साहेबांनी मला तर राजीनामा दे फटकन दिला. कशासाठी जगायचंय? माझ्या हातावर तो, मला वाटतं जंजीर सिनेमा ना, मेरा बाप गद्दार आहे, मेरा बाप चोर आहे, त्यांच्या हातावरच तर मेरा बाप गद्दार आहे. मला अभिमान आहे माझ्या हातावर. मी शिवसेना प्रमुखांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे. ठाण्यातलं तुम्हा सर्वांचं त्यासाठी कौतुक करतो. किती प्रलोभन आली असतील तुम्हाला, पैसे घ्या, हे घ्या, ते घ्या, धमकी घ्या दिली आहे, दुकानं तोडा, स्टॉल तोडून टाका, त्यांचे धंदे तोडून टाका, सगळं गेलं. पण तरीही तुम्ही विचलित झालं नाहीत. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे हो. आज हे सांगताना आणखीन एक आठवण येते बरं का. ठाणे महानगरपालिकेत झालेली गद्दारी, खोपकरला विसरू नका. आनंद दिघेचं नाव घेणाऱ्या लोकांनी त्या दिघे साहेबांनी काय केलं होतं, निष्ठा काय असते चीज दाखवली होती. ते दिघे साहेब कुठं, आणि दिल्लीश्वरांचे पाय छेपणारे तुम्ही कुठं. आज तर साऊद साहेबांनी रोकटोक लिहिलंय. काय परिस्थिती आहे. संबंध राजकारण जे देशातलं चाललंय ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राला हसतायत बरं का सगळ्या देशभर, अख्ख्या देशभर हसतायत. आणि म्हणून मी अधिक बोलणार, खूप बोलावंसं वाटतंय, मनात खूप आहेत विचार, पण ते सगळे दिग्गज बसलेत. पण काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगेन. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तुम्ही विचलित तर होत नाही आहेत, पण तर सुद्धा कुरबुर असते. माझं एखादं छोटंसं काम नाही झालं, माझा फोन नाही केला, तेवढा केला असतं तरी झालं असतं, हे गैरसमज काढावं. हे कोणाकोणाला फोन करतात तुम्हाला कल्पना नाही आहे. धाडसानं उभं राहिलं पाहिजे. खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या, उडवीन राही रावड्या उड्या. ते जे मावळ्याचं गीत आहे ना, ते तुमच्यात स्फुरलं पाहिजे. ही नुसती संवाद यात्रा नाही, ही चैतन्य यात्रा, ही चैतन्य निर्माण करण्यासाठी आलेली यात्रा. लक्षात घ्या. खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या, उडवीन राही राही एवढ्या. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिव ही ओलांडून तीर असे. हा मर्द मराठ्याचा बी बच्चा असे, हे हाडे माझे लेचे पेचे नसे. ह्या नसा नसातून हिम्मत बाजी असे. कुण्या गावचे आपण, कुठलं ते गाव तुमचं साताऱ्यातलं, कुण्या गावचे आपण ठाण्यात कसे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, ज्या हिकमतीनं, ज्या ताकदीनं तुम्ही उभे राहताय ना. परवा खरं तर मराठी भाषा दिन झाला, आणि त्या मराठी भाषा दिनामध्ये त्या दिवशी मी कुसुमारांची एक कविता म्हटली. माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. काय मराठीची ताकद आहे बघा. हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात. हिच्या कुशीत जन्मले काळे खणकर हात, ज्यांच्या दुर्दम्य धीराने मृत्यूवर केली ही मात. तो दुर्दम्य धीर धरा, मृत्यूवर सुद्धा मात करता येईल. त्याच्या पुढचा कडवा आणखीन सुंदर आहे. नाही पसरला कर हात, कोणापुढे पसरला नाही. नाही पसरला कर मागावयास दान, नाही पसरला कर मागावयास दान. स्वर्ण सिंहासनापुढेही कधी लवली ना मान. या सिंहासनापुढे सुद्धा कधी मान लवली नाही तो मराठी माणूस. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण बोलत राहतो, वाचत राहतो, पण औरंगजेबाच्या दरबारात मी मराठा राजा आहे, वाकणार नाही, झुकणार नाही, मागच्या रांगेत उभा राहणार नाही, हे सांगणारा मराठा कुठे.
आणि दिल्लीश्वरांच्या त्या गुजरात्या लोकांच्या पाया पडणारा हा मराठा कुठे, यातनं समजून जा तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, ठाण्यानं जी प्रतिमा आहे ती मलिन झाली आहे. ठाण्याची प्रतिमा मलिन झाली आहे. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो, किती आक्रमण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर होत आहेत. चारी बाजूने आपल्याला चक्रव्यूहात पडकल्यासारखं अडवलं जात आहे. या देशामध्ये जेवढ्या भ्रष्टाचार, म्हणजे आश्चर्य वाटतं की देशाचे पंतप्रधान म्हणतात 70,000 करोड का घोटाळा हुआ है. 8 दिवसात तो माणूस तिकडे येतो, पक्षात घेतात, उपमुख्यमंत्री करतात. हे दुसरं तर लाचार, कालचा मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री झाला. एवढं सगळी लाचारी पत्करणारी माणसं उभी आहेत. चारी बाजूने आक्रमण, ईडीची कारवाई झालेली आहे. अनेक कारवाई करतात, बदनाम करतायत, रोज लांछनं फेकतायत. पण या देशात त्या सिंहासनाला आवाज देणारा एकच माणूस आहे, त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुम्ही कडवट शिवसैनिक आहात. आज आपण जमलोय, ही सुरुवात आहे. ही सुरुवात गद्दारांना कायमचं गाडून टाकण्यासाठी आहे. वणवा आहे पेटलेला, चटके बसतील, त्याचा दाह सुद्धा लागेल, पण न थांबता, थांबणार नाही, उतरणार नाही, मातणार नाही. घेतला वसा मशाल पेटविल्याशिवाय थांबणार नाही. यासाठी आजचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होता. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, आपली रजा घेतो. असेच कडवट उभे राहा. वंदनीय शिवसेना प्रमुख पाहतायत. बरं, माझं ठाणं असं शब्द असायचा त्यांचा. हे माझं ठाणं आहे. ते माझं ठाणं लाचारांचं ठाणं झालंय. स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून उभे राहा. आणि पुन्हा एकदा दाखवू द्या साहेब, ते गेले असतील पण आम्ही निष्ठावंत आजही इथं आहोत. तुमच्या मनातली इच्छा आम्ही कडवट शिवसैनिक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ घ्या. छत्रपतींकडे सुद्धा मुठभर मावळे होते, पण मुठभर मावळ्यांना घेऊन, निष्ठावंत मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. तुम्ही तर पसावर आहात रे, सहज इतिहास घडवाल. तो इतिहास तुम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर माननीय दुसरी आमची तोप भास्कर जाधव साहेब आपल्या सोबत. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय राऊत साहेब, आदरणीय गीते साहेब, आदरणीय आमचे खैरे साहेब, सन्मान्य विनायकजी राऊत, अरविंदजी सावंत, अंबादाजी दानवे, सुनीलजी प्रभू, त्याचबरोबर आमचे अनिलराव देसाई, आपले जिल्हा प्रमुख केदारजी दिघे. आणि खऱ्या अर्थानं नेते आहेत, माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, पण खऱ्या अर्थानं ज्याला लढवय्या योद्धा म्हणून म्हटलं पाहिजे ते आपले सन्मान्य राजनजी विचारे. व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, राऊत साहेब आणि गीते साहेब चर्चा करतायत की भाषण नको, आपल्याला संवाद साधायचा आहे, म्हणून घाई गडबडीतच मी या ठिकाणी बोलतोय. खरं तर बांधवांनो, भगिनींनो, आपण गेले 2.5-3 वर्ष बघतोय की आपल्या शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, या पक्षाचे कुठे ना कुठेतरी लचके तोडलेली रोज एक बातमी आपण वाचतोय, ऐकतोय, टीव्हीवर पाहतोय. आणि तुमच्याप्रमाणे सर्वांना असंही अशा मनाला वेदना होतात, मनाला इंगळ्या डसतात. पण त्याचबरोबर एका गोष्टीची मनाला उभारी वाटते, आनंदही वाटतो की मध्यंतरी गद्दार गटानं पक्ष फोडण्याच्या मिशनला एक टायगर मिशन म्हणून नाव दिलं. आणि पत्रकार मला प्रश्न विचारला आले की तुमच्या कोकणामध्ये टायगर मिशन होणार आहे, टायगर ऑपरेशन टायगर मिशन नाही, ऑपरेशन टायगर होणार आहे, तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं, आमचा एखादा सहकारी जर आम्हाला सोडून जाणार असेल तर आम्हाला निश्चितपणे दुःख वाटतं, दुःख वाटलं पाहिजे.
पण दुसऱ्या बाजूला मला आनंद वाटतो. तो आनंद एवढ्या करता वाटतो की आज ज्यांच्या बरोबर शिवसेनेनं 35 वर्ष मैत्री केली त्या मित्रानं शिवसेनेचे 40 आमदार फोडले, 13 खासदार फोडले, अनेक आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी फोडले. माझ्या पक्षप्रमुखाला राज्याच्या सिंहासनावर खाली ओढून त्यांनी पदच्युत केलं. ह्या एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर ज्यांनी ज्यांनी गद्दारी करवली आणि ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना असं प्रत्येक वेळी वाटत गेलं की आज ह्याचा पक्षप्रवेश केला, त्याचा पक्षप्रवेश केला म्हणजे शिवसेना संपली 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 संपली. पण आज टायगर काय म्हणाल ते ऑपरेशन टायगर अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी पक्ष फोडीला एक नाव दिलं. आणि म्हणून मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याकरता म्हणून ऑपरेशन टायगरचा उल्लेख करावा लागतो. याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा टायगर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, बाकी कोणी नाही. खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. काय काय त्या माणसावर 2.5-3 वर्षामध्ये प्रसंग आले तुम्ही बघितलेत. सत्ता गेली, पक्ष गेला, स्वतःवर एक फार मोठी अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आणि रोज पक्ष फोडण्याच्या बातम्या, मुलावर आरोप, उद्धव साहेबांच्यावर आरोप, त्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप, काही नेत्यांना जेलमध्ये घालण्याचं काम केलं. पण बांधवांनो भगिनीनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे टायगर एवढ्या करतायत. आज काय 3 वर्षामध्ये एवढ्या प्रसंगांना सामोरं जाऊन कधीही उद्धव साहेब खचलेले तुम्हाला दिसले? कधी तुम्हाला हताश झालेले दिसले? कधी तुम्हाला नाराज झालेले दिसले? कधी तुम्हाला हतबल झालेले दिसले? रोज लढतायत. आणि मग कालच्या मंगळवारच्या पूर्वी आम्ही नेते मंडळी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये चर्चेला बसलो, बैठकीला बसलो आणि आम्ही नेत्यांनी निर्णय घेतला. राऊत साहेब असतील, देसाई साहेब असतील, या सिनियर नेत्यांनी त्यावेळेला सूचना केली की चला महाराष्ट्रामध्ये जाऊ. आपला शिवसैनिक जो जाग्यावर आहे आपण जो म्हणतो त्या शिवसैनिकांना जाऊन भेटू, त्यांच्याशी संवाद साधू आणि त्यांना सांगा की आपले पक्षप्रमुख खचलेले नाहीत, हतबल झालेले नाहीत, घाबरलेले नाहीत. तुम्ही सुद्धा घाबरू नका. ये भी दिन निकल जाएंगे. एक ना एक दिवस आपला चांगला येणारच आहे. हा विश्वास तुमच्यामध्ये जागवण्याकरता, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे तो अधिक द्विगुणित करण्याकरता, तुम्ही एकटे नाहीत तर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्याकरता म्हणून आम्ही इथं आलोय. सांगण्याकरता आम्ही इथं आलोय. कोणती माकडं काय समजतात स्वतःला? आम्ही खूप मागं होतो. तुम्ही म्हणता सावंत साहेब की ते आम्हाला नाही जाऊ दिलं ते बरं झालं. माझं तर उलटच मत आहे. अरे तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे काय ती? तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे? काय समजता काय तुम्ही स्वतःला? एका बाजूला पक्ष चोरलात, पक्ष चिन्ह चोरलात, आमचे आमदार खासदार चोरलेत, पक्षाचं नाव चोरलात, हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना चोरलात, कैलासवासी आनंद दिघेंना चोरलात. अरे चोराची औलाद. काय समजता काय तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरणार असाल तर? आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही उघड्या डोळ्यानं बघू हे आता विसरून जा. काही दिवसानंतर आम्हाला याचा सगळ्याचा बंदोबस्त करण्याची आई जगदंबा ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. आज शिवसेना प्रमुखांच्या आतड्याला स्वर्गामध्ये पीळ पडत असेल ते आम्हाला ताकद देतील, बळ देतील, शक्ती देतील. हा नितांत विश्वास आमचा आहे आणि तो विश्वास आम्ही तुम्हाला देण्याकरता आलोय. तो विश्वास आम्ही तुम्हाला देण्याकरता आलोय. बांधवांनो भगिनीनो, केवळ अडचणी तुम्हाला भाषेतला भाग नाही. काही अडचणी तुमच्या समोर येतात, काही अडचणी तुमच्या समोर येत नाहीत. आणि आम्ही तर सरदार आहोत, आम्ही पक्षाचे नेते आहोत. आम्ही आमच्या अडचणी तुम्हाला सांगायच्या नसतात. जर आम्ही आमच्या तुम्हाला अडचणी सांगत बसलो तर तुम्ही सैन्य काय पाठीमागे आमच्या उभे राहाल? आणि म्हणून उद्धव साहेबांना काय अडचणी नाही अशातला भाग नाहीत. पण अडचणींचा बाहू उद्धव साहेब करत नाहीयेत. ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे सातत्यानं तुमच्या पुढे खंबीरपणे उभे आहेत, ते लक्षात घ्या.
ते तुमच्या पुढे उभे आहेत आणि म्हणून आज संवाद तर तुमच्या समोर आपण साधणारच आहोत. आठवत असेल राजनजी तुम्हाला, इथं गद्दारी झाल्यानंतर ठाण्यामध्ये पहिली सभा आपली इथं झाली. तुम्ही पण होतात. पहिली सभा आपली झाली. विनायक राऊत होते, अरविंदजी सावंत होते. सगळ्यांनी आम्हाला आणि मला फोन करून सांगितलं होतं तुम्ही ठाण्यामध्ये येऊ नका, ठाण्यामध्ये येताना जपून या, तुमच्याकडे संरक्षण नाहीये. मी म्हटलं त्या काळामध्ये सुद्धा शिवसेना प्रमुख जे वाक्य उच्चारत होते उच्चारत नाही, पण तुम्ही येऊ नका म्हणताय त्या अर्थी ठाण्यामध्ये मी येणार म्हणजे येणार. आणि आपण आलो. आज सुद्धा ही संवाद यात्रा असेल, चैतन्य यात्रा असेल किंवा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करण्याची ही यात्रा असेल, तिला काही नाव द्या, पण योगायोग म्हणा, काही म्हणा, कुठल्या जिल्ह्यातून आम्ही सुरुवात करायची असा जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला एकच आमचा योद्धा समोर धावत आला. तो म्हणाला दुसरा कुठला जिल्हा निवडू नका, जर जिल्हा निवडायचा असेल तर तो माझा ठाणा निवडा. आणि ठाण्यातून आज ही सुरुवात होती. आणि जे ठाण्यामध्ये घडतं ते राज्यामध्ये घडतं. पहिली नगरपालिका, महानगरपालिका ठाण्याची पहिल्यांदा महाराष्ट्राला जर कोणी दिली असेल, शिवसेनेला जर कोणी दिली असेल तर ती ठाण्यानं दिलेली आहे. त्यामुळं आजचा आमचा हरवलेली आमची संघटना असेल, पक्ष असेल, सत्ता असेल, आमची खात्री आहे की भविष्यामध्ये उद्धव साहेबांना जर सत्ता प्रत्येक गोठलीतली कोण मिळवून देईल तर तो ठाणे जिल्हाच देईल, हा आमचा विश्वास आहे. आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवावा अशा प्रकारचा आग्रह करतो, विनंती करतो. बऱ्याच गोष्टी खरं तर बोलण्यासारख्या होत्या, परंतु चर्चेला जास्त वेळ द्यायचा आहे आणि म्हणून पुन्हा संधी तर येईल ना. काय घाबरलेत नाही ना? काय घाबरताय? खरं म्हणजे मी तुम्हाला जास्त वेळ काहीतरी सांगायला हवं, पण येल झालाय म्हणून आता जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर आगीत वेळ न घेता सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करायचं. जोरदार टाळ्या दानवे साहेबांसाठी. उपस्थित व्यासपीठावरील सर्व नेते, पदाधिकारी, शिवसैनिक बांधवांनो, जास्त वेळ बोलणार नाही कारण राऊत साहेबांचं भाषण तुमच्यासहित मलाही ऐकायचं आहे. आणि आजचा रोकठोक आपण वाचला असेल. मी तसा रोकठोकचा अभ्यासक आहे, मी त्याच्यावर रिसर्च केला आहे, हे राऊत साहेबांना माहिती आहे. मला आठवतं मी 2004ला रिसर्च केला होता रोकठोकचा. तर ज्यावेळेस मनमोहन सिंगचं नाव कुठंच नव्हतं, 3 महिने आधी राऊत साहेबांनी रोकठोकमध्ये लिहिलं होतं की येणाऱ्या काळात पंतप्रधान देशाचा मनमोहन सिंग होईल म्हणून म्हटलं होतं. आणि म्हणून आजचा जो रोकठोक आहे सगळ्यांनी वाचला नसेल तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना वाचून दाखवतो. मला वाटतं हेच भाषण असलं तरी काही हरकत नाही. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, अमित शहा जे आपल्या इथले आहेत दाढीवाले, जे मला हलक्यात घेऊ नका म्हणतात, त्यांना किती हलक्यात घेतलेले बघून घ्या तुम्ही. अमित शहा, क्या शिंदे जी सुबह के 4 बज रहे, इतना क्या अर्जेंट है? शिंदे, आपको सब मालूम है यहाँ क्या हो रहा है? क्या हो रहा है? अमित शाह से बोला क्या हो रहा है, कारण ते असं चिल्लरच समजत असेल यांना. माझा आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत. शहा, ऐसा कैसा हो सकता है? मैं देवेंद्र से बात करता हूँ. भाजपवाले असंच म्हणत असतात, करत काही नसतात पण म्हणतात मैं बात कर लेता हूँ. शिंदे, मुझे दबाने की, खत्म करने की पूरी कोशिश हो रही है. आपके भरोसे हम आपके साथ आए. आपका वादा था चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूँगा. अमित शाह, हमारा 125 लोग चुन के आए हैं, तो आप कैसा क्लेम कर सकते हैं? तो मेरे नेतृत्व में चुनाव हुआ. तो कुछ नहीं, मोदी जी के चेहरे पर चुनाव, आपके नेतृत्व में कुछ नहीं हुआ. मग म्हणतो आपको क्या करना है? तो बोले मुख्यमंत्री. देखो भाई वो ठीक नहीं है, अभी नहीं हो सकता, पार्टी का ही मुख्यमंत्री होगा. फिर मैं क्या करूं? आप बीजेपी में मर्ज हो जाओ. सांगण्याचं मला एवढंच आहे की बीजेपी में मर्ज हो जाओ, तो मेरे पार्टी का क्या होगा? वो हमारे पे छोड़ दो, वो पार्टी तो हमने ही बनाई है, आप चिंता मत करो. म्हणजे भारतीय जनता पार्टीनंच यांचा पक्ष बनवलेला आहे. आपली शिवसेना यांनी चोरलेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा
की असे लोक जास्त दिवस राहत नाही आणि त्यामुळे एक नेटानी लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. म्हणून हे सगळे नेते माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आता फक्त सुरुवात ठाण्यापासून आहे, आपण पार बांद्यापासून तर चांद्यापर्यंत सगळेच्या सगळे नेते अशाच पद्धतीनं येणाऱ्या काळात फिरणार आहे. आता हे सगळे नेते बघितले तर सगळे तसं पाहायला गेलं एक सगळे अनुभवी नेते, आमच्यासारखे मी सुनील प्रभू आम्ही तसे नवीन आहोत, पण बाकी सगळे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते, मग खैरे साहेब असतील, गीते साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील, अनिल देसाई साहेब असतील. परंतु तरी एक त्या दिवशी संजय राऊत साहेबांनी एक वाक्य चांगलं म्हटलं की आम्हाला आता अपेक्षा काही नाही. अपेक्षा काही नाही याचा अर्थ असा आहे, आता इथं अरविंद सावंत साहेबांनी कविता म्हटली, मी मराठवाड्यातला आहे, आमच्याकडे शेरोशायरी चालते, तर एक शेर आहे संजय राऊत साहेब, अपनी कोशिशों में हमें कमी नहीं है, म्हणजे आपल्या शिवसैनिकाच्या अपनी कोशिशों में कमी नहीं, ये तो कमाल या तो कमाल के निखरेंगे, लक्षात घ्या, या तो कमाल के निखरेंगे या लाजवाब बिखरेंगे. म्हणजे हा लढा असा आहे की आपण हा लढा लढला तर कमाल के हम निखरेंगे नाही तर बिखरेंगे, याच्यावरती काय होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं संयमाने ही जर लढाई लढली तर येणारे दिवस आपले हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे भारतीय जनता पार्टीच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे, यांनी ठाण्याची महापालिका सुद्धा विकून खाल्ली, इथल्या ऑफिसरला द्यायला पगार सुद्धा नाही. मला वाटतं कालच विचारे साहेबांनी एक पत्र दिलेलं आहे, इथली महापालिका लुटून खाल्ली, महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे, खोट्या योजना जाहीर केल्या, या सगळ्या योजना देवेंद्र फडणवीस बंद करू लागलेले आहे. यांच्या सगळ्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, सगळेच्या सगळे मंत्री, मग राठोड असेल, भुमरे असेल, सावंत असेल, सगळ्याच्या सगळ्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. आणि म्हणून असे लोक जास्त दिवस राजकारणात राहू शकत नाही. शिवसेना, या शिवसेना संपवणारे अनेक आले आणि अनेक गेले, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा लढा आपण सगळे मिळून ताकदीनं सुरू ठेवू आणि निश्चित उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखाची शिवसेना या महाराष्ट्रात ताकदवान बनवण्याचा संकल्प करू. म्हटलं याच मेळाचा हाच संकल्प राहील असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर ज्यांचा उल्लेख मगाशी ठाण्यावा केला गेला ते सन्माननीय राजन विचारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी सर्व शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय संजयजी राऊत साहेब, त्याचबरोबर विनायकजी राऊत साहेब, अरविंद सावंत साहेब, अंबादाजी दानवे, भास्कर जाधव, त्याचबरोबर चंद्रकांतजी खैरे साहेब आणि अनंत गीते साहेब आणि मंचकावर असलेले सर्व मान्यवर. मला वाटतं सर्वप्रथम मी धन्यवाद देतो आपल्या सर्व शिवसेने नेत्यांना की या ठिकाणी ठाण्यामध्ये आपण पहिली सुसंवाद या ठिकाणी कार्यकर्त्यांची ही सभा आपल्या ठाण्यामध्ये घेतली, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आज आदरणीय संजय राऊत साहेबांनी सामना पेपर, सामना ही आमची एनर्जी आहे साहेब. म्हणजे आजही वाटतात की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही आपण जिवंत ठेवलेले आहेत. आणि म्हणून सकाळी सामना वाचल्याशिवाय मला वाटतं प्रत्येक शिवसैनिक घराच्या बाहेर पडत नाही. आज या ठाण्याने पहिली सत्ता दिली आणि या ठाण्यामध्ये 89 साली पहिली गद्दारी झाली. त्यावेळेला प्रकाश परांजपे महापौर म्हणून त्या ठिकाणी त्यांना तिकीट दिलं होतं आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी गद्दारी झाल्यानंतर सर्व नगरसेवकांचे राजीनामे साहेब घेतले होते. आणि इतिहासामध्ये मला वाटतं एवढा धाडसी निर्णय घेण्याचं काम त्यावेळेला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला घेतला. आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब होते त्यावेळेला.
आणि त्यावेळेला सर्वांनी राजीनामे त्या ठिकाणी आदेशानंतर दिले होते. आणि आता दुसऱ्यांदा गद्दारी झाली. ही दुसऱ्यांदा गद्दारी झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल 3 वर्ष झालेत पक्ष फोडण्याचं काम चालू आहे, परंतु अजून थकले आता ते. दररोज काही ना काहीतरी, आज ह्याला आणला धरून पकडून आणतात, उद्या त्याला धरून आण, ह्याला धरून आण, हेच काम चालू आहे. परंतु दुसरं काहीच काम नाही. आज मगाशी सांगितल्याप्रमाणे आज या ठाणे महापालिकेची निवडणूक आता येते, परंतु निवडणुका गेले 5 वर्ष झाले कुठल्याही महाराष्ट्रातल्या नगरपालिकेतल्या निवडणुका घेण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही आहे. आज ठाणे महापालिकेची अवस्था अशी झाली आहे की त्या ठिकाणी 2024ला 5025 कोटीचं त्या ठिकाणी बजेट होतं. आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व महानगरपालिकेचे बजेट त्या ठिकाणी डिक्लेअर झाले, परंतु ठाण्याचं बजेटच झालं नाही. कारण या बजेटवरती त्यांचा डोळा होता. मला वाटतं या महापालिका लुटून खाल्ली या लोकांनी. आणि या महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाही साहेब. सेंट्रलचे GSTचे पैसे येतात, त्या पैशावरती ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दिला जातो. आणि त्या उरल्या सुरल्या याच्यामध्ये शासनाकडून पैसे आणायचे आणि त्या ठिकाणी टक्केवारीमध्ये पैसे खायचे आणि कागदावरती त्या ठिकाणी काम दाखवायचं आणि पैसे खायचा धंदा या ठिकाणी या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. आज या महापालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल मुख्यालयाची इमारत उद्घाटन झालं, पण त्या मुख्यालयाच्या इमारतीमध्ये 17 कोटी रुपये ते साहेब काम न करता साहेब दिले त्यांना 17 कोटी रुपये. आणि या 17 कोटी दिल्यानंतर आजही त्यामध्ये काम सुरू झालेलं नाही. आज जवळजवळ 8 महिने झाले, परंतु अगोदरच बिल देऊन मोकळे झाले. अशा पद्धतीने भरपूर काय बोलण्यासारखं आहेत. आपल्याला संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी भाषण ऐकायचं आहे. आज मी ठाण्यातल्या व्यथा तुमच्या समोर मांडतोय, कारण तुम्हीच सामन्यामध्ये या सर्व आमच्या व्यथा लोकांसमोर मांडत असता. आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. परंतु मी या सर्व कार्यकर्त्यांना साहेब गेल्या 3 वर्षामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे साहेब हे सर्व कार्यकर्ते उभे आहेत, म्हणून आज आम्ही ताटमानेने या ठिकाणी काम करू शकतो. मगाशी जो प्रकार झाला हे संबंध, आता मी बोलत नाही तो शब्द कारण इथे महिला आहेत ते, आणि शिवसेनेला हे काय नवीन नाही साहेब. आम्ही किती आंदोलनं बघितली आहेत आणि आंदोलनामध्ये भाग घेतलेले आहेत. या लोकांनी आंदोलनामध्ये सुद्धा भाग घेतला नाही, उगाच नेते झाले त्या ठिकाणी. आणि आज तुम्ही बघितलं असेल छावा पिक्चर बघितला की नाही? त्या छावा पिक्चरमध्ये छत्रपती संभाजी राजांना कशा पद्धतीने त्रास दिला. औरंगजेब काय म्हणतो, कहा आहे स्वराज्य? आणि तुम्ही बघितलं असेल, परंतु आमच्या राजाने त्या ठिकाणी कसली पर्वा न करता देहाचे तुकडे झाले तरी त्यांनी कुठे हातबल झाला नाही. आज आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, टाळा लागला त्यांना, परंतु ते कधी त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती, पण ते कधी त्या ठिकाणी गेले नाहीत. अरे टाळा लागलाय, मला जरा सोडव, मला हे कर ते कर. आज फक्त जनतेच्या रेट्यामुळे ते त्या ठिकाणी सुटले. हा एक आदर्श आहे या ठाण्याचा. आणि दुसरा आदर्श तुम्ही बघितला असेल आज सामन्यामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन, आता थोडेसे दिवस राहिलेले आहेत. 3 वर्ष तुम्ही एवढ्या मोठ्या कष्टाने या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम केलं, परंतु आता ही वेळ आलेली आहे, थोडं जरा सहन करा. उद्याचा येणारा दिवस आपलाच आहे असा विश्वास या ठिकाणी देऊन माझे 2 शब्द संपवतो. आणि परत एकदा सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो की आपण या ठाण्यामध्ये आलात आणि या शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि यानंतर ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत साहेब यांचं. व्यासपीठावरील शिवसेनेचे
झालं. मंचावरील शिवसेनेचे सर्व नेते आणि आपण मगासपासून आमची जी भाषणं ऐकत बसलेले आहात फार मोठ्या सहनशीलतेनं, असे सर्व शिवसैनिक बंधू भगिनी, प्रत्येकजण सांगतोय मला राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, आणि मी सांगतोय अरे आज मला बोलायचं नाही आणि कोणी शक्यतो आज बोलूच नका, आज शिवसैनिकांना बोलू द्या. पण आज जी मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्या मोहिमेचा पहिला दिवस किंवा पहिली स्वारी ही ठाण्यावर आहे. आणि प्रवेश केला ठाण्यामध्ये. नेहमीप्रमाणे आमच्या राजन विचारे साहेबांनी स्वागत केलं आनंदनगर नाक्यावर. आणि मी सांगितलं की आता परत एकदा आपले जुने दिवस वैभवाचे इथे सुरू झालेले आहेत. टेंबी नाक्यावर आलो. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे आलो. तर समोर जो पूर्वी आनंद आश्रम होता पण आता नाही, तिथून एक 5-25 लोक बाहेर आले. त्यात महिला जास्त होत्या. गद्दारांना महिला पुढे करायची सवय असते कधी. आणि आम्हाला घोषणा, आमच्या विरोधात घोषणा. तुमच्या बापाचा खातो काय आम्ही? मला म्हणायला लागले, आमच्या लोकांना म्हणायला लागले. मग हा शब्द आपण वापरला ना, पण आपल्याला भडवे म्हटले. ते आपल्याला भडवे म्हटले. हे भडवे आहेत. शब्द काय? हो, आम्ही भडवे आहोत, निष्ठावान. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार आणि वाहक. नुसते होर्डिंगवर लावतायत ना बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, हे हे खरे वारसदार. कुठे जन्म घेतला यांनी वारसदार म्हणून? कुठं? नाही, बहुतेक यांचा जन्म गुजरातला झालेला आहे. चेक करा तुम्ही. इकडे जर जन्म झाला असता खरोखर शिवसेनेमध्ये तर गुवाहाटीला झाला. म्हणजे मला वाटतं 100 रेडे कापला तेव्हा एक जन्माला आला. 100 रेडे जेव्हा कापले तेव्हा एक जन्माला आला. आम्हाला काय सांगताय तुम्ही ठाणेकरांना? गद्दारी काय, निष्ठा काय? निष्ठा काय आहे हे ठाणेकरांना महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलेलं आहे. आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आहात. आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आहात. पण ही तुमची जिंकलेली शेवटची निवडणूक आहे, लक्षात घ्या. आणि हे सांगण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं की आपण निष्ठेने उभा आहात, लढतो आहोत. हेही दिवस जातील, हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा या ठाण्यावर सुरुवात आपल्या विजयाच्या शिवसेनेची ठाण्यातूनच झालेली आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते, लक्षात घ्या. इतिहास असा एक वर्तुळ पूर्ण करतो आणि पुन्हा तिथेच इतिहास येतो आणि तिथून परत नवा इतिहास लिहिला जातो. तो नवा इतिहास या ठाण्यातूनच लिहिला जाईल. मग अशी आपण म्हणालात त्याला पकडून आणतात, त्याला पकडून आणतात. विचारे आपण म्हणालात एक दिवस एकनाथ शिंदेला पण लोक पकडून आणतील. याला घेता का तुमच्या पक्षात? घ्या,
यांना प्रवेश करू दे आहे त्याच्या गेलेत तर सगळे. हे सगळे लाभार्थी आहेत, हे डरपोक लोक आहेत, हे घाबरून पळून गेलेले आहेत. यांच्याकडे फार मोठा विचार, नीतिमत्ता, स्वाभिमान, अभिमान हे औषधाला जरी असतं तरी त्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी इतकी बेईमानी केली नसती. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना हवाय ही शिवसेना फुटलेली, फोडलेली. त्यांना हवी होती शिवसेना फोडलेली. हे त्यांचं स्वप्न होतं शिवसेना फोडण्याचं. आणि म्हणून त्यांनी हे कमजोर कडी जी होती, डरपोक, त्यांना हाताशी पकडलं आणि आपला पक्ष फोडला. पाहू ना किती दिवस टिकतात ते. राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले, आम्ही पण कलर लावून फिरतो आता म्हणावं. आम्ही फिरतो, तुम्ही दाढीला लावता, आम्ही डोक्याला लावतो. दाढीला हलक्यात घेऊ नका, आम्ही हलक्यातच घेतो तुम्हाला. आम्ही हलक्यातच घेतो. आम्हाला तुम्हाला काय वजनदार समजण्याचं आम्हाला कारण नाही. सगळं तुमचं आम्ही आमच्या समोर डोळ्याने पाहिलेलं आहे. पण शिवसैनिकांनो, ही वेळ आता सुरू झालेली आहे लढाईची. ही वेळ आता झाला. आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता महानगरपालिका येईल. शिवसेनेची सुरुवात इथून नगरपालिकेपासून झाली आणि नगरपालिकेपासूनच आम्ही पुन्हा आमच्या विजयाला सुरुवात करू. पैशाची मस्ती कोणाला दाखवताय? लुटलेल्या पैशाची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्ही जर लुटायला सुरुवात केली तर पहिले तुमच्या कमरेवरचे कपडे लुटू, तिथून सुरुवात करू. तुमच्याकडे काही नाहीये, अब्रू तर गेलेलीच आहे तुमची. हा महाराष्ट्र फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला स्वाभिमानी महाराष्ट्र अशी ओळख या देशात निर्माण करून दिली. आणि आपण माती खाल्लीत. पुरा नाम मिट्टी में मिलाने की कोशिश करते. पण मी इतकंच सांगेन, आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजी राजांच्या निर्घृण हत्येनंतर मोगल औरंगजेब हे आनंदानं बेहोश होऊन नाचायला लागले होते की आता महाराष्ट्र आमच्या हातामध्ये आला, आता महाराष्ट्राला राजाच राहिला नाही. या महाराष्ट्राला राजा नाही, राजाची हत्या केली, राजाला आम्ही मारून टाकलं. पण तसं झालं नाही. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सुद्धा हा महाराष्ट्र 25 वर्ष लढत राहिला, झुंजत राहिला आणि शेवटी त्या औरंगजेबाचं थडगं आपण या महाराष्ट्रातच बांधलं. हा इतिहास आहे. जे आमच्यावर चाल करून आलेले आहेत त्यांनी हा राज्याचा, महाराष्ट्राचा इतिहास जरा समजून घेतला पाहिजे. हा मराठ्यांचा इतिहास आहे, हा गद्दारांचा इतिहास नाहीये. एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आपल्या सगळ्यांचे सहकारी होते. त्यांच्या सुखदुःखा संकटामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहिलेलो आहोत. आम्ही त्यांना अनेक गोष्टी समजून सांगितल्या. बाबा घाबरू नकोस, तुला कोणी हातामध्ये बेड्या घालून मोदी आणि शहा नाही घेऊन जाणार. पण शेवटी शरीर वाघाचं आणि काळी धुंदराचं. शरीर वाघाचं असलं, अशी आयाळ असली तरी काळी धुंदराचं असल्यावरती माणूस काय करणार. पण या व्यासपीठावर वाघ बसलेले आहेत, खरे वाघ. समोर छावे बसलेले आहेत, छावे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मातोश्रीवर आमचा सेनापती बसलेला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लावण्याची ताकद आमच्यामध्ये आजही आहे.
सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. अशा अनेक सत्ता आल्या आणि गेल्या, तेव्हा सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, तर शिवसेना हीच एक सत्ता आहे, लक्षात घ्या. शिवसेना हीच एक पॉवर. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे, नेत्यांनी ठरवलेलं आहे, आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं, गावागावात जायचं आणि ही शिवसेना जी आमची चोरीला नेण्याचा प्रयत्न, शिवसेना अजिबात चोरलेली नाही भास्कर साहेब. चोऱ्या माऱ्या अशा पाकिटमाऱ्या होत असतात. ही पाकिटमारी आहे. गर्दीमध्ये शिरून पाकिट मारतात, चैन मारतात. डाके दरोडे कसे घालायचे याचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ भविष्यामध्ये. नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं आणि जशी चोरांची धिंड काढतात पोलीस रस्त्यावरून, तशी गद्दारांची धिंड या ठाण्यात नाही निघाली तर बाळासाहेब ठाकरेंचं आम्ही नाव सांगणार नाही. मनामध्ये एक जिद्द ठेवा की येणारा काळ आपला आहे, येणारं भविष्य आपलं आहे, ही जिद्द आपण ठेवली पाहिजे. राजन विचारे ठाण्यामध्ये उत्तम काम करतात, केदार दिघे उत्तम काम करतायत, तरी त्यांचा पराभव झाला. पण हा पराभव अंतिम नसतो. जिथे विजय टिकला नाही देवांचा विजय टिकला नाही, देवाने सुद्धा अनेक विजय प्राप्त केले होते, पण कोणीतरी येऊन त्यांचा पराभव केला, देवांचाही. देवांना बंदिवान केलं. याचा अर्थ काय, देव कायमच्या पराभूत झाला? देवांनी शेवटी रावणांचा, कंसाचा, राक्षसांचा वध केला आणि देव पुन्हा विजयी झाले. मथुरेवर स्वारी केली जरासंधानं. 21 लाख सैन्य होतं मथुरेवर. त्याआधी जरासंधाचा पराभव 26 वेळा केला होता कृष्णानं, पण एकदा कृष्णाचा पराभव झाला. कृष्ण पळून गेला मथुरेतून, त्याला पळून जावं लागलं, म्हणून कृष्णाला रणछोडदास म्हणतात. रणछोडदास का म्हणतात? कृष्णाला त्या रणातून तात्पुरती माघार घ्यावी लागली, रण सोडून कृष्णाला जावं लागलं, म्हणून त्याला देवाला रणछोडदास म्हणतात. आज आमचा तात्पुरता पराभव आहे, पण शेवटी कृष्णानं महाभारत जिंकलं. कृष्णानं फक्त गीता सांगितली नाही, तर कृष्णानं महाभारत घडवलं आणि विजय प्राप्त केला. कुरुक्षेत्रावरती शेवटी सत्य आणि धर्माचा भगवा ध्वज फडकवला. हीच ताकद या शिवसेनेमध्ये, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये. तेव्हा मित्रांनो, जास्त भाषण आम्ही केलं तर लोक आम्हाला भाषण माफिया म्हणतील. आम्ही गीता सांगायला आलेलो नाही, तर अर्जुनाप्रमाणे आम्हाला लढायचं आहे हे सांगण्यासाठी आलेलो. तेव्हा शिवसैनिक, महिला असतील, तरुण असतील, जुने शिवसैनिक असतील, आता ही वेळ लढण्याची आहे. ही वेळ संघटना मजबूत करण्याची आहे. संघटनेला जास्तीत जास्त वेळ देण्याची आहे. शिवसेनेचा कार्यक्रम हा घराघरात पोहोचवण्याची ही वेळ आहे. आणि मशाल हीच खरी शिवसेना हे लोकांच्या मनात बिंबवण्याची आहे. तेव्हा आजपासून आपण पुन्हा नव्या जोमानं कामाला लागू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर खऱ्या अर्थाने सुसंवाद हा आपला कार्यक्रम सुरू होईल. ज्या ज्या विधानसभेचा मी नंबर सांगेल त्या त्या विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजूच्या सभागृहामध्ये तिथे स्थानपन्न व्हायचं आहे. तत्पूर्वी आपले वरिष्ठ पत्रकारांशी संवाद त्या ठिकाणी साधतील. बाजूला जे आपण सभागृह केलेलं आहे तिथे सर्वप्रथम पत्रकार जाते. कृपया कोणी उठू नये. आजचा सुसंवाद कार्यक्रम संपलेला नाही. अजूनही पत्रकार बांधवांना विनंती आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया कोणीही जागेवरून उठू नये.
अरे आवाज कोणाचा? ही ताकद कोणाची? उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे आदित्य साहेब आगे बढ़ो. पत्रकारांशी संवाद साधून झाल्यानंतर विधानसभा वाईज आपण तिथे भेटणार आहोत. कोणीही कृपया उठू नये. हा सुसंवाद आजचा जो कार्यक्रम आहे हा संपलेला नाही. पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर सर्वप्रथम ओवळा माजिवडा विधानसभेतील जे आपले या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी जायचंय. ओवळा माजिवडानंतर कळवा मुंब्रा, कळवा मुंब्रानंतर कोपरी पाचपाकाडी आणि कोपरी पाचपाकाडीनंतर मग ठाणे विधानसभा. अशा प्रकारे नेते मंडळी आपल्याशी सुसंवाद साधणार आहेत. कृपया कोणी घाई करू नका, गडबड करू नका. सर्वप्रथम सर्व नेते मंडळी पत्रकारांशी सुसंवाद साधतील आणि पत्रकारांशी सुसंवाद झाल्यानंतर आपल्याशी सुसंवाद साधण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी. सुसंवाद हा आजचा मेळावा संपलेला नाही. कृपया आपण कोणी उठू नये आणि हा कार्यक्रम सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर संपणार आहे याची आपण नोंद घ्यावी. पहिली ओवळा माजिवडा आहे. ओवळा माजिवडा मग कळवा मुंब्रा. कसं इव्हेंट प्लॅनिंग लग्नात होतं? एक मिनिट. या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आपल्याला विनंती आहे कृपया कोणीही सभागृहाच्या बाहेर जाऊ नये. आपण लगेचच सुसंवाद या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम ओवळा माजिवडा असेल, त्यानंतर कळवा मुंब्रा, मग कोपरी पाचपाकडी आणि मग ठाणे विधानसभा. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया कोणीही सभागृहाच्या बाहेर
साहेबांचं म्हणजे गुरुवर्यांचं स्मारक नाही. कृपया कोणी घाई करू नका. सभागृहाबाहेर सुद्धा कोणी जाऊ नये. आपल्याला विनंती आहे. आपला कार्यकर्ता तुझे ते पिढी पाटील
या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी आणि आपल्याला विनंती आहे की कृपया आपण बसून घ्यावं, कारण आपल्याला कल्पना आहे की नेते मंडळी व्यासपीठावरती आलेली आहेत. कृपया गर्दी करू नका. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी या सभागृहामध्ये खुर्च्यांवरती बसून घ्यावं. ओवळा माजिवडा विधानसभेचे सर्व पदाधिकारी यांनी बाजूच्या सभागृहात यावं. ओवळा माजिवडा विधानसभा, बाकीच्यांनी इकडे बसून घ्यावं. ओवळा माजिवडा विधानसभा.